मान्य नाही। या देशामध्ये मुस्लिमांनी राहूच नाही, तर मुस्लिम शत्रू आहेत, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करतायत, त्यांनी या मोदी की सौगातचं स्वागत केलंय का? आम्ही स्वागत करतो। शेवटी असं आहे की सण आहे, दिवाळीला महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा दिला। या देशातील गरीब मुस्लिमांना नरेंद्र मोदींनी हा जो हात पुढे केलेला ही सरकारची मदत आहे आणि आम्ही त्याच्यावर टीका करणार नाही। पण जे कालपर्यंत टीका करत होते ईदवर, इफ्तारवर, अन्य काही गोष्टींवर, त्यांचं मत, त्यांची अद्याप त्याच्यावरती प्रतिक्रिया का आली नाही? यायला पाहिजे। महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये हे जे बाडगे आहेत, बाडगे हिंदू ज्यांना म्हणतो आम्ही, जे आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत, त्यांची या निर्णयामुळे फार गोची झालेली आहे, फारच गोची झाली। आणि त्यांना बहुधा मोदी आता इफ्तार पार्टीत सुद्धा पाठवतील आणि त्यांना जावं लागेल। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असं काही केलं जात आहे का? बिहार निवडणुकीपेक्षाही या देशातील मुस्लिम समाज हा आपल्या जवळ आल्याशिवाय 2029च्या निवडणुका आणि त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंच ते आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत आणि ते जगाला दाखवू इच्छित आहेत, मुस्लिम राष्ट्रांना, की आमच्याकडल्या मुस्लिमांची आम्ही काळजी घेत आहोत। हे ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत। कुणाल कामराबाबतचा वाद अजूनही मिटलेला नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटलेलं आहे, सुपारी घेऊन त्यांना हे आरोप केलेले आहेत, खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे। बघा, एकनाथ शिंदे